2014 आणि 2019 अशी सलग 2 वेळा महाराष्ट्रानं महायुतीला लोकसभेत मोठी साथ दिली। महाराष्ट्रानं दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये 40 पेक्षा जास्त जागा महायुतीच्या पारड्यात टाकल्या होत्या। मात्र यंदा महायुतीला महाराष्ट्रात हाच परफॉर्मन्स करता आला नाही। प्रामुख्यानं भाजपचं मोठं नुकसान झालं। त्यामुळेच देशात भाजपचं नाही तर एनडीएचं सरकार आलं। 400 पारचा नारा देणारी भाजप 240 वर येऊन थांबली आणि याच निकालासाठी विरोधकांचा खोटा प्रचार कारणीभूत आहे असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निकालानंतर पहिल्या दिवसापासून केलाय। देशात विरोधकांनी जे केलं तेच महाराष्ट्रातही केलं। महाविकास आघाडी फेक नॅरेटिव्ह पसरवत असल्याचा आरोप आता महायुतीकडून करण्यात येतोय। काँग्रेस सोडून शिवसेनेत गेलेल्या संजय निरुपम यांनी राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी केली आहे, तर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही इंडिया आघाडीवर निशाणा साधलाय। या आरोपांवर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनीही तितक्याच जोरकसपणे प्रत्युत्तर दिले। पाहूयात। उस अखबार की जो झूठी खबर थी, उस खबर के आधार पर उस खबर को उठा करके देश भर के नेताओं ने जिस प्रकार से ट्वीट किए और बयान जारी किए, स्टेटमेंट दिए, सबसे पहले देश में भारत के प्रधानमंत्री बनने का जो ख्वाब संजोए बैठे हैं कांग्रेस पार्टी के नेता श्री राहुल गांधी जी, वो एक फेक नैरेटिव को, एक झूठी खबर को आगे बढ़ाने के लिए माफी मांगे। फेक नॅरेटिव्ह जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर आरक्षण बदलणार, आरक्षण कमी करणार, हे गावागावामध्ये जाऊन हे खोटं फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत, ही तात्पुरती आहेत आणि आता लोकांना एवढं कडू करून मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी तो हटे नहीं और अभी उनको गलती का एहसास हो रहा है। विधानसभा के चुनाव में, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे चित्र पलटलेलं दिसेल। एकनाथ शिंदे हेच फेक आहेत। ज्या राज्याचा मुख्यमंत्री फेक आहे त्याने फेक निरेटिव्हची भाषा करू नये। नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात फक्त फेक निरेटिव्हच सेट केले आणि गेल्या 2.5 वर्षापासून एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये फेक निरेटिव्ह सेट करत होते, त्याचा पराभव झाला। त्या फेक निरेटिव्हचा पराभव झाला। नॅरेटिव्ह वरून सुरू झालेल्या याच राजकारणावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न। तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न, फेक नॅरेटिव्हमुळे राज्यात महायुतीचा बहुतांश जागांवर पराभव झाला। महायुतीच्या नेत्यांचा दावा पटतोय का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? जसं महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे, महाविकास आघाडीत कोण मोठा भाऊ यावरूनही दावे सुरू आहेत। तसेच तिकडे महायुतीतही नक्की मोठा भाऊ कोण हा सवाल हळूवार उपस्थित होतोय। शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी 2च दिवसांपूर्वी महायुतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं। त्यांच्या विधानाला महाराष्ट्रातील त्यांच्या स्ट्राईक रेटचं कारण असू शकतं, पण आता त्यांच्याच पक्षातील नेते संजय निरुपमांनी मात्र वेगळंच विधान केलंय। आता तुम्ही म्हणाल की छोटा भाऊ मोठा भाऊ यानं काय फरक पडतो? तर राजकारणात अलायन्सेसमध्ये कोणाला किती जागा मिळाव्या हे गणिताचं मुळात यातच लपलेलं असतं। तर पाहूयात एकाच पक्षातील या 2 नेत्यांची वक्तव्य। पालखीचे भोई कोण आहेत? उबाटा गटाचे लोक आहेत। काँग्रेसच्या पालखीचे? काँग्रेसच्या पालखीचे, आणि करावं लागेल। भाऊ मोठा आहे, तो मोठ्या भावाची पालखी नाही होणार। हे छोट्यांचं कामच आहे त्यांना सांभाळून घेऊ। तुमच्याकडे कोण आहे? आमच्याकडे आम्हीच मोठे आहोत, आमचा स्ट्राईक रेटच मोठा आहे। पालखीचे भोई तुमच्याकडे? आमच्याकडे आमचा स्ट्राईक रेट मोठा आहे, आम्ही मोठेच आहोत। भाजप मोठा भाऊ आहे, भाजप मोठा भाऊ आहे, भाजप मोठी पार्टी आहे, मोठा भाऊ आहे, याच्यावर काही शक नाही।
आता खरं तर हा छोटा भाऊ मोठा भाऊ हा संघर्ष फार मोठा झालेला महायुतीत दिसत नाहीये, पण एक संघर्ष नक्की सुरू आहे आणि तो आहे छगन भुजबळांचा. छगन भुजबळांच्या आयुष्यातील सध्याचे संघर्ष नक्की काय वळण घेईल हे काळच ठरवेल. आणि त्यामुळेच आता जाऊयात भुजबळांच्या समता परिषदेत. आधी लोकसभा आणि नंतर राज्यसभेची खासदारकी हातातून गेल्यानंतर छगन भुजबळांच्या नाराजीच्या बातम्याही आल्या होत्या. छगन भुजबळ कोणती राजकीय खेळी करणार? महायुती सरकारमधून बाहेर पडणार का? अशा अनेक चर्चांना उधाण आलेलं असतानाच छगन भुजबळांच्या समता परिषदेची मुंबईत आज बैठक पार पडली. खरं तर जेव्हा जेव्हा भुजबळ अडचणीत असतात तेव्हा तेव्हा समता परिषद त्यांच्या मदतीला येत असते. असं कळतंय की या बैठकीत कार्यकर्ते आक्रमक झाले. छगन भुजबळांनी वेगळा निर्णय घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. बैठकीतून छगन भुजबळांनी ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातनिहाय जनगणनेसाठी पंतप्रधान मोदींकडे मागणी करणार असल्याचं खुद्द छगन भुजबळांनी स्पष्ट केलंय. पण प्रश्न हा आहे की भुजबळ वेगळा निर्णय घ्या ही कार्यकर्त्यांची मागणी मान्य करतील का? आणि वेगळा निर्णय म्हणजे नक्की काय? हे जे काही मंडळी आली होती या सगळ्यांचं एक मत आहे की आता बुवा तिकडे दिल्लीमध्ये आलेले आहेत, मोदी साहेब पुन्हा आलेले आहेत परत बस, तर आपण त्यांच्यापुढे पण मागणी केली पाहिजे की ही जातगणना जी आहे, आता नितीश कुमार पण त्यांनी ती केलेली आहे. त्यामुळे जे आहे आम्हाला सेंट्रलमधून मिळणारे फंड्स जे SC आणि STला मिळतात तसे फंड्स जे आहेत ते आम्हाला राज्याला सुद्धा मिळू शकतील. त्यामुळे त्याच्यावर चर्चा झाली. भुजबळांच्या नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसोबत असलेल्या रोहित पवारांनीही अनेक जण अजितदादांना सोडण्याच्या तयारीत असल्याचं वक्तव्य केलंय. ते पाहूयात. त्या पक्षामध्ये बऱ्याच काही गोष्टी नॉर्मल आहेत असं वाटत नाही. अनेक लोक पक्ष सोडण्याचा विचारसुद्धा त्या ठिकाणी करत आहेत. आमच्याही संपर्कात जे कुठले आमदार आहेत त्या सगळ्यांची भूमिका आहे की एकदा अधिवेशन होऊ द्या, अधिवेशनामध्ये फंड मिळू द्या आणि अधिवेशनाच्या काळामध्ये तिथे असणारे जे नेते आहेत ज्याच्यामध्ये दादासुद्धा आहेत, आम्ही अधिवेशनाच्या आधी निर्णय घेतला तर दादांना फेस कसं करायचं. मग या सगळ्या कन्फ्युजनमध्ये अनेक आमदार म्हणतात एकदा अधिवेशन होऊ द्या, मग आम्ही योग्य असा निर्णय घेऊन जे कुठले चांगले आमदार आहेत ज्यांनी कधीही कुठल्याही खालच्या लेवलला जाऊन साहेबांच्या विरोधात नाही तर विचाराच्या विरोधात तिथं भूमिका घेतलेली नाही असे लोक विधानसभा झाल्यानंतर नक्कीच येतील असं वाटतं. लोकसभा निवडणुकांचा ज्वर उतरतो न उतरतो महाराष्ट्रात पुन्हा आरक्षणाचा मुद्दा तापलाय. एकीकडे मराठा आरक्षणावरून जरांगेंनी एल्गार पुकारलेला असताना ओबीसींचे आरक्षण वाचवण्यासाठी म्हणून प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारेंसह उपोषणाची हाक दिली. जालन्याच्या वडीगोद्री या ठिकाणी 5 दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरू आहे. त्यांची प्रकृतीही खालावू लागली आहे. दरम्यान आज सरकारच्या शिष्टमंडळानं, ज्यामध्ये जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे, खासदार संदीपान भुमरे आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड यांचा समावेश होता, त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली, समजूत काढली. उपोषण सोडून उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी त्यांना आमंत्रितही केलं. पण जोवर सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, याची लेखी हमी मिळणार नाही, तोवर उपोषण न सोडण्यावर हाके ठाम आहेत. ज्या अंतरवली सराटीत जरांगे मराठा आरक्षणासाठी उपोषण करतात त्याच्या अवघ्या काही किलोमीटरवर हाके यांचे हे ओबीसींसाठीचे उपोषण सुरू आहे. हे तिथे या उपोषणाला बसले आहेत आणि त्यांची तब्येत खालवली आहे आणि त्यांच्या
त्यांनी पाणी पण सोडलं आहे. सरकारने जसं प्रत्येक आंदोलनाला सरकार सन्मान देते, त्यांचं ऐकून घेते, ते ऐकून घेण्यासाठी नेत्यांची मोठी फौज येते, तसं याही लोकांना सन्मान दिला पाहिजे, त्यांचं ऐकून घेतलं पाहिजे. आणि परत सांगतेच, कायद्याच्या चौकटीत बसेल ते त्यांना देण्यासाठी सरकार कटिबद्ध. सरकार मायबाप आहे. सरकारने आंदोलन कोणतेही सारखेच आहेत त्यांच्यासाठी, त्यांनी त्यांना सन्मान दिला पाहिजे. आणि आता भाजपाची एक महत्त्वाची बातमी. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप ॲक्शन मोडमध्ये आली असून राज्यातील पराभूत मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे. भाजपच्या प्रमुख नेत्यांवर पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. महायुतीनं राज्यातील गमावलेल्या जागांवरचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच जिंकलेल्या जागांवर निरीक्षकही पाठवलेत. 22 जूनपर्यंत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अहवाल द्यावा लागणार आहे. इतकंच नाही तर उद्या दिल्लीतही महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. ज्या ज्या राज्यांमध्ये पक्षाचा परफॉर्मन्स खराब राहिलाय त्या राज्यांमधील प्रमुख नेत्यांना दिल्लीतून बोलावणं आलंय. उद्या होणाऱ्या बैठकीला राज्यातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील आणि मुंबई अध्यक्ष आशिष शेलार उपस्थित राहणार आहेत. त्यातच केंद्रीय पातळीवरही भाजपानं काय बदल केलेत ते आपल्याला सांगत आहेत आपले प्रतिनिधी रजत वशिष्ठ. उद्या होणाऱ्या बैठकीआधीच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची महाराष्ट्र प्रभारी तर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची महाराष्ट्र सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्या झाल्यानंतर लवकरच महाराष्ट्राच्या भाजपच्या संघटनेमध्येही मोठे फेरबदल केले जाऊ शकतात. महाराष्ट्राचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्या कामगिरींचा आढावा प्रभारींकडून घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नाही. तसाच फटका विधानसभा निवडणुकांमध्ये बसू नये यासाठी महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत मोठे बदल केले जाऊ शकतात. भाजपच्या बैठकांच्या बातम्यानंतर आता वेळ झाली आहे आपल्या दुसऱ्या प्रश्नाकडे जाण्याची. आपला दुसरा प्रश्न होता फेक नॅरेटिव्ह आणि महायुतीच्या नेत्यांच्या दाव्यांवर. त्यावरच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला आणि परत एकदा आजचा प्रश्न बघूया. फेक नॅरेटिव्हमुळे राज्यात महायुतीचा बहुतांश जागांवर पराभव झाला. महायुतीच्या नेत्यांचा दावा पटतोय का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून आदित्य गायकवाड, अबकी बार 400 पारसाठी केलेल्या फोडाफोडीचा आणि फेक नॅरेटिव्हचा फटका महायुतीला बसला आहे. एक्सवरूनच महेश कोष्टी, 10 वर्षात एक खरा पॉझिटिव्ह नारा सांगा महायुतीचा. यूट्यूबवरून सुनील ठोकळ, संविधान बदलण्याच्या नाऱ्याची सुरुवात भाजप खासदारानं केली होती. यूट्यूबवरून मोहित करियाम, मंगळसूत्राचं फेक नॅरेटिव्ह मोदींनीच बनवलं होतं. फेसबुकवरून रंगनाथ बिरादार, फेक नॅरेटिव्हला लोक ओळखून आहेत. महायुती पक्की कात्रीत सापडली. अजूनही निर्णय घेण्यात हयगय झाली तर विधानसभेत अवस्था यापेक्षा वाईट होईल. फेसबुकवरून संजय बोरगवे, फेक नॅरेटिव्ह तर भाजपनं चालवला. काँग्रेस आघाडीचे सरकार आलं तर एका विशिष्ट धर्माला हे देतील ते देतील असा. इंस्टाग्रामवरून दादासाहेब पाटील, जनता पण आहे राज्यात हे विसरले होते महायुतीचे नेते. आमदार खासदार म्हणजे सगळं राज्य असं वाटत होतं त्यांना. महाराष्ट्राच्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आता वेळ झालीये पोल रिझल्ट पाहण्याची. त्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. परत एकदा आजचा आपला दुसरा प्रश्न. फेक नॅरेटिव्हमुळे राज्यात महायुतीचा बहुतांश जागांवर पराभव झाला. महायुतीच्या नेत्यांचा दावा पटतोय का? यूट्यूबवर एकूण 23,000 मतं. 38% होय म्हटलंय, 62% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %61 होय म्हटलंय, 39% नाही. फेसबुकवर
30% होय म्हटलंय, 70% नाही. बघूया एक्सचा कौल. 35% होय म्हटलंय, 65% नाही. 2024च्या लोकसभेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सोशल मीडियावर डिजिटल जगात काँग्रेस आघाडीनं भाजपला दिलेली तुल्यबळ टक्कर. 2013-14 साली नरेंद्र मोदींच्या डिजिटल झंझावाताला नेमकं उत्तर कसं द्यायचं हे काँग्रेसला, राहुल गांधींना कळलं तोवर निवडणूक संपून गेली होती आणि मोदींनी भाजपला बहुमत मिळवून दिलं होतं. आजच्या जमान्याची भाषा, आजच्या पिढीची आयुधं वापरून मोदींनी यश मिळवलं होतं. सुरुवातीला मोदींना नावं ठेवणारे, रिडिक्यूल करणारे काँग्रेसचे नेते आणि इतर मोदी विरोधक 2019 साल येईपर्यंत हळूहळू ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्रामवर दिसू लागले होते. मात्र तोवर मोदी आणखी पुढे गेल्यामुळे फार फायदा झाला नाही. 2024च्या प्रचारात मात्र मोदी विरोधकांनी आपली रणनीती पूर्णपणे बदललेली दिसली. त्यांनी थेट या क्षेत्रातील लीडरला म्हणजे मोदींना कॉपी केलं. ते जे करतील त्याचं उत्तर त्याच प्लॅटफॉर्मवर, त्याच भाषेत, त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमकपणे देणं सुरू केलं. राहुल गांधींची यात्रा असो, अखिलेश तेजस्वी सोबतचा संवाद असो, इन्फ्लुएन्सर सोबतच्या कॅन्डिड मुलाखती असोत, फॅक्ट चेकसाठी ध्रुव राठी सारख्या तरुणांचा केलेला वापर असो, मोदी आणि भाजपची एकाधिकारशाही मोडून काढण्यात राहुल गांधी आणि इंडिया आघाडीला यश आलं असं लोकसभेचे निकाल बघून तरी म्हणावं लागेल. त्यामुळेच भाजप विरोधकांवर फेक नॅरेटिव्हचा आरोप करतंय, तर विरोधक भाजपला भूतकाळ आठवण्याचा सल्ला देत आहे. राजकारण आहे तर खोट्याचा आधार घेतला जाणार, सोयीचं तेवढंच पसरवलं जाणार हे गृहीतच धरलेलं आहे. मात्र ते खोटं, ते फेक नॅरेटिव्ह देशाची सुरक्षा धोक्यात टाकणारं तर नाही ना, समाजात दुही माजवणारं तर नाही ना, येणाऱ्या पिढीचं भविष्य अंधारात लोटणारं तर नाही ना, याचा विचार फक्त सर्वांनी करायला हवा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.